नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेरजेची शाब्दिक उदाहरणे पाहणार आहोत। चला तर मग आपण सुरुवात करूया। आपले पहिले उदाहरण आहे, दादाकडे 15 रुपये होते, मावशीने त्याला अजून 20 रुपये दिले, आता दादाकडे किती रुपये झाले? चला तर मग आपण मांडणी करून घेऊया। दादाकडे किती रुपये आहेत? 15, ते आपल्याला इथे लिहायचे आहेत आणि मावशीने त्याला किती रुपये दिले? 20, तर ते 20 आपल्याला इथे लिहायचे। आता आपल्याला ह्या दोन्हींची बेरीज करायची आहे। 5 आणि 0 5, 1 आणि 2 3, तर दादाकडे एकूण किती रुपये झाले? 35 रुपये झाले। आपलं पुढील गणित आहे, कपाटात 24 पुस्तके होती, त्यात अजून 12 पुस्तके ठेवली, तर कपाटात एकूण किती पुस्तके झाली? चला तर मग कपाटामध्ये पुस्तके किती होती बरं? 24, मग आपल्याला इथे 24 लिहायचं आहे आणि अजून त्याच्यामध्ये किती ठेवली? तर 12, ती सुद्धा आपल्याला लिहायची आहेत। बघा बरं, आता आपल्याला यांची करायची बेरीज। 4 आणि 2 6, 2 आणि 1 3, तर एकूण कपाटामध्ये किती पुस्तके आहेत? तर 36। आपलं पुढील उदाहरण आहे, घरात 18 डबे होते, आईने बाजारातून आणखी 11 डबे आणले, आता घरात एकूण किती डबे झाले? चला तर मग आपण सुरुवात करूया। आता काय करायचं आहे, 18 म्हणजेच किती? 1 दशक आणि 8 एकक, म्हणून आपल्याला 1 ला दशकामध्ये लिहायचं आहे आणि 8 ला एककामध्ये लिहायचं आहे। आता बघा बरं, आणखी बाजारातून किती आणले? तर 11, 11 म्हणजेच 1 दशक 1 एकक, म्हणून 1 आपण दशकात आणि 1 एककात। आता आपल्याला यांची बेरीज करायची आहे। 8 आणि 1 9, 1 आणि 1 2, तर आता घरात एकूण किती डबे झाले? तर 29। त्यानंतर पुढील पहा बरं, साजिदकडे 24 अंडी आहेत व शबानाकडे 32 अंडी आहेत, तर दोघांकडे मिळून एकूण अंडी किती आहेत? आता आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा साजिदकडे असणारे अंडी लिहायचे आहेत। किती आहेत बरं? 24। चला तर मग आपण इथं 24 लिहूया आणि शबानाकडे किती आहेत? तर 32, ती सुद्धा आपल्याला लिहायची आहेत आणि आता आपल्याला या दोन्हींची बेरीज करायची आहे। 4 आणि 2 6, 2 आणि 3 5, म्हणजे एकूण किती अंडी आहेत? तर 56 अंडी आहेत। त्यानंतर पुढील गणित पहा बरं, मारियाकडे 30 नाणी गोळा झाली आणि मिहीरकडे 24 नाणी आहेत, दोघांकडे मिळून एकूण नाणी किती आहेत? आता मारियाकडे किती आहेत? 30, ते इथं लिहायचं आहे। मिहीरकडे किती आहेत? 24, मग ते आपल्याला लिहून घ्यायचं आहे, मिहीरकडे आहेत 24। आता या दोन्हींची आपल्याला बेरीज करायची आहे। 0 आणि 4 4, 3 आणि 2 5, तर एकूण किती नाणी आहेत? तर 54 नाणी आहेत। त्यानंतर पुढील गणित पहा बरं, अजितने पेरूंची 25 रोपे व पपईची 23 रोपे लावली, तर त्याने एकूण किती रोपे लावली? आधी आपल्याला पेरूची लिहायची आहेत। पेरूची किती आहेत? 25 आणि पपईची किती आहेत? 23, तर आपल्याला इथं लिहायचं आहे 23। आता या दोन्हींची बेरीज करायची आहे। 5 आणि 3 8, 2 आणि 2 4, तर एकूण किती रोपे होती लावली त्याने? 48। त्यानंतर पुढील पहा बरं, श्रेयाने 56 पाने मराठीची व 43 पाने इतिहासाची वाचली, तर तिने एकूण किती पाने वाचली? मराठीचे किती वाचले आहेत? 56, इथे लिहायचं आहे आपल्याला 56, व 43 पाने कसली वाचली? इतिहासाची, म्हणून इथे लिहायचं आहे 43। आता आपल्याला या दोन्हींची बेरीज करायची आहे। 6 आणि 3 9, 5 आणि 4 9, तर श्रेयाने एकूण किती पाने वाचली? तर तिने वाचली 99। त्यानंतर पुढील गणित पहा, महेशकडे 87 गोट्या व रोहनकडे 30 गोट्या आहेत, तर दोघांकडे मिळून एकूण किती गोट्या आहेत? दोघांकडे विचारले, म्हणून आपल्याला या दोन्हींची बेरीज करायची।
बघा बरं, महेशकडे किती आहेत 87 आणि रोहनकडे किती आहेत 30. 7 आणि 0 7, 8 आणि 3 11, म्हणजे तर दोघांच्याकडे मिळून किती गोटे आहेत 117.